गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळी पहा 6:22 झालेले आहेत आणि ही धुक्याची चादर म्हणा किंवा धुकं पहा किती आहे. आजचे 3-4 व्हिडिओ माझे जे येतील क्लिप काढणारे मी त्या सर्व धोक्यावरच जातील असं वाटायला लागलं आहे. केवळ हे जवळचं पाणी दिसतं आहे, त्याच्या पुढचं मला आता काही दिसत नाही आहे नेकेड आईने सुद्धा. मी इनफॅक्ट रात्रीच वाचलं होतं की आज दिवसभर पाऊस आहे इकडे, त्यामुळे थोडा उशीर करायचा. पण हे जेव्हा धुकं पाहिलं तेव्हा मला राहवलं नाही. म्हटलं जवळपासच एकाच दुसरी राईड मारून येऊया. मी तुम्हाला दाखवतो. ह्याच्याऐवजी आणखी थोडं पुढे पण जाऊन आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. खरं तर रस्त्यावरही असंच दिसणार आहे असं वाटतंय. आणखी जाऊया की नको. कमी झालं आहे थोडं. मी टाळलं होतं खरं बाहेर पडायचं पाऊस पडेल म्हणून, पण ते पावसाच्या ऐवजी धुकंच पाहतो चाललो आहे. इकडे मात्र त्याच्यापेक्षा जास्त थोडं दिसतं आहे. असं पुढे 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 मी जात राहणार आहे. हे पहा रोडवर इतकं धुकं आहे आणि हे साईडला जे दिसतं आहे ना पालापाचोळा पडलेलं आहे ते परवाच्या टॉर्नेडोमध्ये पडलेला झाडांची पालं आहेत. समोरचं किती फुटावर दिसतं आहे मला माहिती नाही. आणि पुढे पुढे आपण जात राहूयात. हे परवाच्या वादळाची काही पानं पडलेली आहेत, ती अजून उचलली गेलेली नाहीत. आणि पुढे ते म्हणजे मोठं वादळ पण पाहिलं. आता हे धुकं त्याच्या अगोदर थोडाफार एक्स्ट्रीम उन्हाळा पण पाहिला होता, जो 37-38 टेम्परेचरसुद्धा बेअर केलेलं. आणि आपण धुकं पाहत चाललो आहे आता. आणखी काही वेळापूर्वी आणखी एक्स्ट्रीम असू शकतात असलं असते म्हणजे असेल. शिकागोला विंडी सिटी का म्हणतात याचा क्षणोक्षणी प्रत्यय येतोय पहा. आता पुढे आहे की नाही माहिती नाही, पण आपण जाऊयात. पुढे पुढे जात राहू. मी खरं तर मेन हायवेनी गाडी माझी सायकल चालवणार नाही आहे. जी चालवणार आहे ते हे वॉकवेनीच चालवणार आहे. कारण हायवेची मी रिस्क घेणार नाही आहे. फक्त वॉकवेनी माझी सायकलिंग करणार आहे आणि पुढे जाणार आहे. एवढं जरी फॉग आपण पाहत असलो तरी टेम्परेचर मात्र 21-22 दाखवत आहे. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल तर मला जॅकेटची वगैरे सुद्धा गरज नाही आहे. थंडी इतकी काही वाजत नाही आहे. त्यामुळे टेम्परेचर 22 असल्यामुळे थंडी वाजत नाही आहे आणि पुढे पुढे जाणार आहे मी. आणि आपण पाच जाव्यात. मला वाटतं आणखी पुढे थोडंफार फॉग जास्त असेल. कदाचित पाहता येतं की नाही. आपण मोकळ्या जागेत जाऊन मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिजिबिलिटी बऱ्यापैकी सुधारली आता. हे पहा इतकी अशी आहे म्हणजे दिसू शकतं आहे बऱ्यापैकी. माझ्या घरापासून मी बऱ्यापैकी दूरवर आलेलो आहे आणि तिथून असं दृश्य दिसतं आहे. सूर्य म्हणजे सनराईज होऊन सुद्धा बराच वेळ झालेला आहे. थोडाफार दिसत असेल आपल्याला सनराईज. आणि धुक्याची फ्रिक्वेन्सी ही कमी कमी होत चालली आहे. पूर्णपणे मी तुम्हाला हायवे दाखवतो आहे. मी मुद्दामून हायवेने नाही आलेलो मागे. मग मुख्य म्हणजे थंडी काहीच वाजत नाही आहे. तुम्ही पाहताय 22 टेम्परेचर, त्यामुळे थंडी काही वाजतच नाही आहे. ॲब्सोल्युटली 21-22 टेम्परेचरला थंडी वाजत नाही आहे. इवन मी जॅकेट जरी घातलं नाही तरी मला काय प्रॉब्लेम वाटत नाही आहे. 48 तासाचं फोरकास्ट तुमच्या मोबाईलवर सारखं येत असतं. त्याप्रमाणे तुम्ही तुमचा प्रोग्राम करायचे किंवा तयारी करायची असते. पहा कारण 48 तासामध्ये फोरकास्ट बदललेलं सुद्धा इमिजिएट ते आपल्या मोबाईलवर येतं. आता माझ्या बाबतीत म्हणाल तर मी काल पाहिलं होतं की आज दिवसभर पाऊस आहे. तर पाऊस आहे म्हणून मी आपल्या घरातच बसून राहिलो असतो तर हे मिस केलं असतं. खरं तर बिलीव करा तासाभरात फोरकास्ट इतका बदल होतो की आपण कल्पना करू शकत नाही आहे. हे मला त्या टॉर्नेडोच्या उदाहरणावरनं चांगलं लक्षात आहे. 10 वाजता टॉर्नेडो येणार आहे असं सांगितलं होतं आणि ऑलमोस्ट 10:15 वाजता सुरू झालं होतं. आणि मी पाहिलेलं जे टॉर्नेडो आहे ते एक्स्ट्रीम होतं व मी त्याच्या अगोदर कधी लाईव्ह टॉर्नेडो असं पाहिलं नव्हतं. खूपच हेवी पाऊस पडला. म्हणजे वादळ काय असतं ते मी पाहिलेलं प्रत्यक्ष उदाहरण आहे ते. आणि नेहमीप्रमाणे इतर कामं तर चाललेलीच असतात. ऑफिसला जायची लगबग सुरूच असते, त्यात काही खंड नाही पडत. पुन्हा एकदा वेदर चेक केलं आणि ते वेदर सांगतं आहे की 10 पासून
आज दिवसभर म्हणजे 7 वाजेपर्यंत हेवी पाऊस पडणार आहे. त्यानंतर 6 पासून तर पुन्हा म्हणजे विजांचा लखलखाटात पाऊस पडणार आहे. आणि मी तर आता 10पर्यंत तर माझ्या घरी पोचेन. तोपर्यंत तर असं दिसतंय पहा, मला काही तास असं तर सायकलिंग असते फक्त. खूपच धुकं आता कमी झालं आहे पहा. साधारण आपल्याला बऱ्याच दूरचं दिसू शकतं आहे. आणि 10पासून पावसाचं प्रमाण 30-40 आणि 5-6च्या दरम्यान एक्स्ट्रीम 100% आहे. पण तेव्हा हेवी पाऊस पडेल. 5च्या पुढे 100% तर पडणारच आहे, पण स्टॉर्म दाखवलेलं आहे माझ्या मोबाईलमध्ये. त्यामुळे संध्याकाळी पाऊस जोरदार पडणार आहे. दिवसभर पडत राहणार आहे, पण तो थोडा थोडा पडेल. खरं तर मी एका वेगळ्या ठिकाणी बसलो आहे. माझे सबस्क्रायबर भेटलेत, तर त्यांनी मला बोलवलं आहे. त्यामुळे आम्ही थोडा गप्पा मारणार आहे. आणि त्यांच्या इथून त्यांच्या बसून असं दृश्य दिसतंय मला. पूर्णपणे थोडं दाखवतो तुम्हाला. हे पाहिजे असं इकडे मी ऑलमोस्ट आलो आहे बऱ्याच वेळा, पण हे सबस्क्रायबर भेटलेत म्हणून मी थांबलो आहे थोडा वेळ. आणि मला तुम्हाला एक वेगळं दाखवायचं होतं. समोर आत्ता जिथे पाणी आहे तिथे माती होती पूर्ण काल सकाळी मी जेव्हा पाहिलं तेव्हा. आणि आत्ता पहा ते रोल अंतरून झाल्यानंतर इमिजिएट उगवल्यासारखी ती हिरवळ उगवली आहे. जर आठवत असेल तर त्या घरावरचं पण काम माझ्या एका क्लिपमध्ये होतं पहा. थोडा वेळ बसणार आहे आम्ही आणि मग ते वॉकिंगला जाणार आहे आणि मी सायकलिंगला जाणार आहे. ओके, थँक्यू. चॅनल सबस्क्राईब करा. बाय. हाय करो. हां, व्हेरी गुड.